स्वातंत्र्यामध्ये वर्धापन दिन सोहळा। SRPF मध्ये 2026 मध्ये झाला, HEC केमिस्ट्री 24 ला जलसंधारणचा फुटला, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23 ला, त्यानंतर कोतवाल भरती म्हणजे कोतवाल भरतीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो, त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे, वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा काळा अध्याय आहे। कारण का गरिबाची मुलं परीक्षेसाठी खूप मनापासून परिश्रम घेतात, पण पैसे देऊन आणि फक्त आपल्या विचाराची लोक सिस्टम मध्ये जावं यासाठी वेगळ्या पद्धतीचं इथं एक जाळं काही लोकांनी केलंय महाराष्ट्रामध्ये, असं कुठेतरी आपल्याला जाणवतं। आता मी तुम्हा सर्वांना FDAच्या अंतर्गत औषध निरीक्षक याचा जो पेपर फुटला होता याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे। एकतर औषध निरीक्षकचं काम काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती, FDAच्या अंतर्गत चांगला प्रामाणिक अधिकारी असेल, तुकाराम मुंडेंचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते सुरू केलेलं आहे, पण ते वरच्या लेवलचे झाले। त्यांच्या खाली जर अधिकारी चांगला असेल तर तो चांगलंच काम करू शकतो, पण जर पैसे देऊन एखादा पेपर विकत घेऊन पैसे देऊन जर एखादा औषध निरीक्षक झालेला अधिकारी असेल तर एक तर तो पैसे वसूल करायचं पहिलं बघेल, त्यानंतर मग तिथं ज्या पद्धतीचं काम केलं गेलं पाहिजे ते त्याकडनं होणार नाही, आणि मग औषध निरीक्षक या पदावर जर पैसे देऊन एखादी व्यक्ती गेली तर किती मोठ्या अडचणी येऊ शकतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं बघा, एक कफ सिरप ट्रॅजेडीमध्ये 22 गरिबांची मुलं तिथं मेली, म्हणजे हा इतका महत्त्वाचा विषय, आणि दुर्दैव असं महाराष्ट्रामध्ये हाच पेपर तिथं फुटलेला आहे। याच पदावर गेलेली लोक, त्यातली काही लोक हे पैसे देऊन पेपर विकत घेऊन तिथं आत्ता अधिकारी बनायला चाललेले आहेत। आता काय झालं तुम्हाला सांगतो, 29 जुलैला 2025 ला ह्याची जाहिरात आली, ह्याची परीक्षेची तारीख होती 22 मार्च 2026, एकूण विद्यार्थ्यांची संख्या 44,000 होती, निकालाची तारीख 12 जून 2026, आणि मग तात्पुरती गुणवत्ता यादी ही 22 जुलैला लागणार होती, आणि पात्र उमेदवार 506, त्यातले 150 म्हणजे 506 हे इंटरव्ह्यूसाठी आणि 150 हे आता फायनल त्यातून होणार होते पुढं। आता ह्याच्यात झालं काय की एक क्लास कौतल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते, आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी, 22 मार्चला परीक्षा होती, 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो प्रश्न, जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले, त्याचा अभ्यास केला गेला, आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या, आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा। ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले, आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले, त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत, आणि मग हे असं प्रकरण झालं होतं। तर हे आहे ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका, आणि हे आहे 2 दिवस आधी जे प्रश्न PDF माध्यमातून ज्या उमेदवारांनी पैसे दिले त्यांना दिलेले हे सगळे प्रश्न आहेत। आता ह्याच्या खोलात जाऊ आपण। आता हे आहे 22 मार्चचे प्रश्न जे आपल्याला MPSCच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतात, उदाहरण म्हणून फक्त काही त्यातले घेतलेत। हे आहे 2 मार्च, 2 दिवस आधी जी PDF वर प्रश्न आले होते त्याचं हे। आता ह्याच्यात बघा, पहिला डेफिशियन्सी ऑफ डॅश प्रिव्हेंट्स नॉर्मल ब्लड कॉन्ग्लिजेशन्स। आता ह्याच्यामध्ये विटॅमिन A, B, C, D हे जे काही ऑप्शन्स दिलेत एक्झॅक्टली सेम टू सेम, म्हणजे ह्याच्यात विटॅमिन A पहिल्या क्रमांकावर तिथं ऑप्शन आहे 2, 3, 4 एक्झॅक्टली सेम आलेलं तुम्ही बघितलं। तर केमिकल शिफ्ट इज मेजर्ड इन, हे जे काय H2 असेल, PPM असेल, हे असेल, एक्झॅक्टली तुम्ही बघितलं असेल तर सेम तिथं आलेलं आहे, सेम टू सेम। आणि हे किती 100 पैकी 90 प्रश्न
हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. म्हणजे MPSC वर सगळ्यांचा विश्वास नक्कीच आहे, आमचा सुद्धा विश्वास आहे. पण नीट परीक्षेमध्ये जसं पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, तसंच MPSC मध्ये सुद्धा पेपर जो सेट करणारा, पेपर लिहिणारा जो व्यक्ती होतो तो फुटला. आता त्याच्या मागे म्हणजे मी तुम्हाला क्लासेसचं नाव दिलं, पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचं. हे वरपर्यंत जातं ते कुठपर्यंत जातं याचा अभ्यास व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी. पुढे आता ह्याच्यामध्ये हे असे व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलं होतं. हे कधी पाठवलं तर 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी. त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय मी थोडक्यात सांगतो. हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे. यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे, म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा, म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे. हे आहे 2 दिवस आधी. पेपर झाला 22 मार्चला. वेळ आहे 12:28 म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप चॅट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले. ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत. 77 ते 78 कन्फर्म सॉल्व्ह केलेले आहेत. याला डिवाइड कर, म्हणजे किती हुशार आहे हा उमेदवार बघा. याला मल्टिप्लाय कराऐवजी डिवाइड कर असं म्हणतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काचा होता. म्हणजे समजा त्याला 70 जर त्याला पूर्णपणे सोडवले असतील तर त्याला 140 मार्क मिळणार. पण त्याला हे सुद्धा माहित नव्हतं आणि त्याची इंग्लिश सुद्धा तुम्ही जर वाचली त्याच्यावरनं कळेल तो उमेदवार किती हुशार आहे म्हणजे अकॅडमिकली. आता ह्याच्यात तुम्ही डिवाइड करायला सांगतो पण मल्टिप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून तिथं मार्क्स येतील. पुढे आता ह्याच्यामध्ये अजून एक बघा, एक नायब तहसीलदारची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचा रँक आहे 13वा आणि मुलीचा रँक आहे 16वा. हुशार असतील आम्ही काय म्हणत नाही, पण मग हे पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो, मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ॲडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसते. आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये काय काय बघायचंय. अकॅडमिक कमी असेल पण स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करून जातात असे उदाहरणे तसं बघितलं तर फार कमी असतात. म्हणजे 10वीत फार काटाली पास झालाय, 12वीत एकदा नापास झालाय, एकदा पास झालेला आहे आणि तो MPSC मध्ये खूप भारी करतो असे फार 1% खालचे उदाहरणं आहेत. मग याच्यामध्ये काही असे उमेदवार आहेत नाहीतर लोक आहेत की ज्यांना 2दा नापास झालेत पण आता या परीक्षेत पास झालेले आहेत, असे सुद्धा याच्यामध्ये उदाहरणं आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी काय. त्यामुळे अकॅडमिक बॅकग्राऊंड आपल्याला बघावं लागणार आहे. ह्याच्याच बरोबर काही त्यांनी MPSCचे आधीचे पेपर सोडवलेत, सरळ परीक्षेचे पेपर सोडवलेले आहेत, त्यात किती मार्क मिळाले आणि याच्यात अचानक हा सोपा अवघड पेपर असताना सुद्धा याच्यात त्यांना जर उत्तीर्ण झाला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी लिंक निघेल असं आमचं मत आहे. पुढं आता ह्याच्यामध्ये काय, काही तक्रार मुलांनी तक्रार केली, MPSCला तक्रार केली, जिथं खरं करायला पाहिजे. MPSC स्वायत्त बॉडी आहे, MPSCली ही परीक्षा घेतली होती, त्यामुळे अपेक्षा अशी होती की यांना तक्रार केली. कधी केली ही 21 जुलैला केली. रिझल्ट आला कदाचित 24 जुलैला, म्हणजे किती दिवस आधी, 2 ते 30 दिवस आधी, रिझल्टच्या आधी तक्रार केली MPSCला. आतापर्यंत कुठलंही उत्तर हे दिलं गेलं नाही आणि जेव्हा त्यांना त्या ठिकाणी विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की तुमच्यावर पोलिसांची कारवाई करू, तुम्हाला उचलू, तुम्हाला हे करू ते करू. म्हणजे MPSC हे विद्यार्थ्यांचं असणारं संस्था आणि तिथले अधिकारी त्यांना धमक्या देत आहेत की तुमच्याकडे बघू आणि हे करू. तर हे चुकीचं आहे. अजूनपर्यंत MPSC कडनं उत्तर आलेलं नाही.
FDA चांगले, तुकाराम मुंडेंचं काम आता तिथं चांगलंय, लगेच त्यांनी तिथं उत्तर दिलं, पण ते तसं काय करू शकणार नाहीत. त्यांनी जास्तीत जास्त तो सगळा विषय हा MPSC कडे दिलेला आहे. MPSC कडनं अजून त्या बाबतीत कुठलंही उत्तर आलेलं नाही. पोलिसांनी प्रश्नच आहे, अजून काहीच केलं नाही. स्वायत्त बॉडी कसं करायचं, काय करायचं, आता तो आम्हाला फारच चांगला अनुभव आलेला आहे. अजितदादांच्या बाबतीत सुद्धा इथं सुद्धा तसंच काहीतरी झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं आता ह्याच्यामध्ये आमच्या मागण्या काय आहेत, आयोग आणि FDAने संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करावी, तात्काळ FIR दाखल करण्यात यावा, त्यानंतर स्क्रीनशॉटचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं. म्हणजे तो जो पाटील कोण जे आहे कुठल्या तरी त्या अकॅडमीचा, सगळी त्याची डाउनलोड करावं लागतील, कारण बरेचसे त्यांचा संवाद तो डिलीट केलेला आहे. त्यामुळे डाउनलोड केल्यानंतर सगळी माहिती येईल. जो नंबर आम्ही देणार आहोत ते तुम्ही डाउनलोड करा, जो उमेदवार आहे जो पास झालाय त्याची तुम्ही तिथे डाउनलोड करा, आणि ह्याची पूर्णपणे शहानिशा त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. आता आम्ही लिहिलंय तर CBI कडे तुम्ही तपास द्या. मुख्य बातम्याचे प्रस्तुत करता ना भेसळ ना केमिकल.